तर नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। पुराच्या पाण्यामध्ये 40 ते 50 म्हशी दगावल्याची माहिती मिळते आहे। मुखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। काही दृश्य देखील समोर आलेली आहेत। एका गोठ्यामध्ये बांधून ठेवण्यात आलेल्या म्हशींचा या पुराच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। जवळपास 40 ते 50 म्हशी दगावल्याची माहिती मिळते आहे। मुखेड तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, मुखेड तालुक्यामध्ये बरसणारा हा पाऊस आणि या पावसामध्ये 40 ते 50 म्हशी दगावल्यात। निश्चितच आपण जर बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। मात्र मध्यरात्री मुखेड तालुक्यात सदृश्य पाऊस झाला। त्यामुळे 5 ते 6 गावांना जे आहे ते पावसाने विळखा पडलाय आणि त्याचबरोबर जे आहे ते एनडीआरएफचे पथक सुद्धा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। कालपासून जे आहे ते काही नागरिक उपाशी असल्याची सुद्धा माहिती आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे आहे ते पशुधन दगावल्याची माहिती सुद्धा हाती येते आणि ज्या पद्धतीने एनडीआरएफ पथक आता घटनास्थळी दाखल झाले। मात्र पाऊस आणि पूरस्थिती मोठी असल्यामुळे एनडीआरएफच्या पथकाला सुद्धा बचाव कार्यात अडचणी येताना पाहायला मिळतात। स्थानिक जिल्हा प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी या सगळ्या घटनेवर लक्ष ठेवून आहेत। विशेष म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार अजून गरज पडली तर एनडीआरएफचं अजून पथक दाखल होऊ शकतं किंवा या बचाव कार्यासाठी ज्या वेगळ्या संस्था काम करतात ते पथक सुद्धा या ठिकाणी दाखल होऊ शकतं। मात्र सध्या तरी नांदेडच्या मुखेड भागात मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय की बोटीच्या साहाय्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम केलं जाते। मात्र 4 ते 5 गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे। या गावांमध्ये लोक अडकून पडल्याचं देखील कळतंय। का अधिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून कशा प्रकारे बचाव कार्य केलं जात आहे? निश्चितच ज्या पद्धतीने जिल्हा प्रशासनाला ही बातमी कळल्यानंतर सकाळी जे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं एनडीआरएफ पथक तिकडे पाठवण्यात आलं आहे आणि जे पुरात अडकलेले लोक होते, जे गंभीर स्थितीत लोक अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। मात्र यामध्ये काही जीवितहानी झाली का ही माहिती जी आहे ते अद्याप पुढे आली नाही। मात्र तशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। दुर्दैवाने तसं काही होणार नाही, मात्र तशी शक्यता जी आहे ते वर्तवली जात आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, तर या पूरस्थितीकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद या माहितीसाठी। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। मुखेडमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। शेतामध्ये देखील अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे। त्यामुळे शेतामध्ये त्याचबरोबर घरामध्ये अडकलेल्या नागरिकांना अशा प्रकारे बोटीच्या साहाय्यानं सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सध्या केलं जात आहे। एनडीआरएफचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे।